नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की आपण जे देवासाठी फ्रील आसन केलेले ते कसे करायचे ते. त्याच्यासाठी आजच्या भागामध्ये मी फक्त बेस कसा रेडी करायचं हे तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यासाठी मी हे 3 कलर घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीचे कलर त्याच्यामध्ये घेऊ शकता. चला आपण व्हिडिओला आत्ता सुरुवात करूया. सुरुवातीला आपल्याला घ्यायची आहे मॅजिक रिंग. मॅजिक रिंग घेतल्यानंतर हे पहा, आपल्याला इथे 1 2 3 4 चैन घेतल्या मी. नंतर पुढे आपल्याला एक डबल क्रोशेट घ्यायचा. एक डबल क्रोशेट घेतल्यानंतर पुन्हा एक चैन घ्यायची, डबल क्रोशेट, एक चैन, एक डबल क्रोशेट. मैत्रिणींनो, सुरुवातीला आपण जे 4 चैन घेतल्या त्याच्यामध्ये 3 चैन म्हणजे आपली एक डबल क्रोशेट होतो, त्याच्यावर एक चैन, पुढे नेक्स्ट डबल क्रोशेट, एक चैन, डबल क्रोशेट, एक चैन, असं आपल्याला एकूण 12 डबल क्रोशेट करायचे आहेत. एक चैन, डबल क्रोशेट, एक चैन, एकूण आपल्याला 12 डबल क्रोशेट याच्यामध्ये घ्यायचे आहेत मॅजिक रिंगमध्ये. बारा. हे बघा, 12 झाले. 12 झाल्यानंतर काय करायचं, एक चैन घ्या आणि हा धागा खेचून घ्या. हे बघा, हे खेचून घेतल्यानंतर आपला असं इथे फर्स्ट राऊंड रेडी होतो. आता एक चैन तर आपण घेतलेली आहे. आता इथे जे आपण सुरुवातीला 4 साखळ्या घेतल्या होत्या त्याच्या चौथ्या साखळीवर आपण स्लिप स्टिचने जॉईंट करून घेऊया. इथे पुन्हा एक चैन घ्या आणि हा धागा कट करून घ्या. हा असा आपला फर्स्ट राऊंड रेडी झालेला आहे. मी याआधी ही व्हिडिओ पोस्ट केलेली आहे, पण पुन्हा मला माझ्या फ्रेंड्सनी आणि आपल्या जे काही कस्टमर्स वगैरे होते त्यांनी सांगितलेले की व्हिडिओ एक पोस्ट करा म्हणून. दुसरा धागा आपल्याला घ्यायचा आहे व्हाईट कलरचा. स्लिप नॉट करून घ्या. स्लिप नॉट करून झाल्यानंतर हे बघा, ही जी आपली आता इथे एक चैनची गॅप आहे, एक चैनची जी आपण गॅप घेतली होती, एक चैनची जी आपली गॅप आहे त्याच गॅपमध्ये आपल्याला सगळ्यात पहिले आपला धागा जॉईंट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. मग 1 2 3 चैन घ्यायच्या. सेम गॅपमध्ये आपल्याला आणखी एक डबल क्रोशेट करायचा आहे. म्हणजे 3 चैन म्हणजे आपला पहिला डबल क्रोशेट होतो आणि आणखी एक डबल क्रोशेट घ्यायचा आहे. पुन्हा एक चैन, नेक्स्ट गॅपमध्ये 2 डबल क्रोशेट, 1 1 2, एक चैन, नेक्स्ट गॅपमध्ये पुन्हा 2 डबल क्रोशेट, पुन्हा एक चैन, नेक्स्ट गॅपमध्ये 2 डबल क्रोशेट, एक चैन. असंच आपल्याला पूर्ण कंटिन्यू करायचं आहे.
तुम्हाला जर मोठा बेस करायचा असेल, मी याच्यामध्ये रुमालाची सुद्धा डिझाईन करणार आहे, तीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन. आत्ता मला आसन करायचे आहेत, त्याच्यामुळे मी आसनची व्हिडिओ बनवत आहे. पूर्ण राऊंडमध्ये आपल्याला 2 डबल क्रोशेट आणि 1 चैन. आता 1 चैन घ्या आणि सुरुवातीला ज्या आपण 3 साखळ्या केल्या होत्या त्याच्या तिसऱ्या साखळीवर आपण स्लिप स्टिच करून हा राऊंड कंप्लीट करून घेऊया. इथे 1 चैन घ्या आणि धागा कट करून घ्या. हा असा आपला दुसरा राऊंड पण पूर्ण. मैत्रिणींनो, इथे जर मध्ये हा होल वाढत गेला तर हा धागा असाच ठेवायचा आहे, म्हणजे हा खेचला की इथे मध्ये हे टाईट होतं. हे बघा, असा आपला हा दुसरा राऊंड पण पूर्ण झालेला आहे. आता आपण तिसरा राऊंड करूया. त्यासाठी आपल्याला हिरवा कलर हवा आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे कलर याच्यामध्ये वापरू शकता. सुरुवातीला तर स्लिप नॉट करून घेऊया. आता पुन्हा आपल्याला 1 चैनच्या गॅपमध्येच हा धागा जॉईंट करून घ्यायचा आहे. पुन्हा 1 2 3 चैन, सेम गॅपमध्ये 1 डबल क्रोशेट, सेम गॅपमध्ये आणखी 1 डबल क्रोशेट, म्हणजे एकूण 3 डबल क्रोशेट, 1 चैन. पुन्हा नेक्स्ट गॅपमध्ये 3 डबल क्रोशेट, 1 1 2 3, 1 चैन. पुन्हा नेक्स्टमध्ये 3 डबल क्रोशेट, 1 2 आणि 1 3, 1 चैन. असं आपल्याला हा राऊंड पण पूर्ण करून घ्यायचा आहे. 1 2 3, 1 चैन. प्रत्येकी गॅपमध्ये 3 डबल क्रोशेट, 1 चैन, 3 डबल क्रोशेट, 1 चैन, असं करून आपल्याला हा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे. हे बघा, माझं राऊंड पूर्ण झालेलं आहे. आता इथे 1 चैन घेऊन मी ज्या सुरुवातीला 3 साखळ्या घेतल्या होत्या त्याच्या तिसऱ्या साखळीवर मी स्लिप स्टिच करून 1 चैन करून धागा कट करून घेणार आहे. तर हे बघा, आता बघा, पुन्हा मी इथे दाखवते तुम्हाला. इथे हा बघा, हा होल झालेला आहे. तर आपण काय करायचं, हा धागा असा खेचून घ्यायचा. हे बघा, असा हा आपला बेस रेडी झालेला आहे. हा बेस 2.5 इंचचा असतो. 2.5 इंचची ह्याची साईज आहे. तुम्हाला जर हा मोठा हवा असेल तर तुम्ही काय करा, हे मधले राऊंड वाढवा, म्हणजे इथे हा
थोडा मोठा होईल किंवा तुम्ही वरचे हे जे राऊंड आहेत ते सुद्धा तुम्ही मोठे करू शकता. मला याचा रुमाल करायचा आहे. मी नक्कीच रुमालाची व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करेन. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेस कसा करायचा ते बघितलं. नेक्स्टमध्ये मी बॉर्डर आणि डिझाईन तुम्हाला दाखवेन. कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा. धन्यवाद.